बायको, आता काय आज पिठलं परत? उपवासाचं आहे ते. काही थापा मारते, हे तर बेसनच्या पिठलासारखंच दिसतंय. अजिबात नाही, अगदी उपवासाचंच आहे. उपवासाचा झणझणीत असं पिठलं आपण करणार आहोत आणि हे दिसताना अक्षरशः म्हणजे उपवासाचंच पिठलं भाकरी खातोय असंच दिसणार ते. आणि चव उत्तम होते आणि मुख्य म्हणजे पौष्टिक बनून हे तयार होतं. तर हे पिठलं भाकरी बनवण्यासाठी काही एक तयारी करूयात बेसिक. सो सगळ्यात आधी भोपळा, लाल भोपळा, याचा हा गर काढून घ्यायचा, बिया आणि गर. याच्या अर्धाच भोपळा आपल्याला पुरेसा होईल. आणि याच्या आहे ना फोडी तयार करून घ्यायच्या. लाल भोपळा चिरून झाला, अर्धा कप लाल भोपळा आपल्याला लागेल. आणि त्याचसोबत थोडंसं आलं आणि मिरची, मिरचीचे तुकडे करूयात आणि आल्याचे देखील लहान तुकडे करून घ्यायचे. चला, झणझणीत असा ठेचा केला पाहिजे की नाही. पिठलं आहे, उपवासाचं असलं म्हणून काय झालं, ठेचा तर हवाच. तर आता हे जे चिरून घेतलेलं मिरची आणि आलं आहे, याचा ठेचा तयार करूयात. चला, इथे आपला ठेचा बनवून आहे तयार. आता हा चिरलेला लाल भोपळा घ्यायचा तव्यामध्ये. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, लाल भोपळा शिजेल इतपतच. झाकण ठेवायचं आणि लाल भोपळा छान असा मऊ शिजवून घ्यायचा. चला, इथे ना हा लाल भोपळा छान वाफवून घेतला, जेमतेम 10 मिनिटं वाफवला. आता चेक करूयात. बघा, हा छान शिजलाय, एकसारखा मऊ झालेला आहे. पाणी त्यातलं निघून गेलं. आता गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घेऊया. वाफवलेला लाल भोपळा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय. आता यामध्ये मी घालते 4 चमचे शिंगाड्याचं पीठ. शिंगाड्याचं पीठ नसेल तर राजगिराचं पीठ घालू शकता, वरईचं पीठ पण घालू शकता, तेही चालेल. आता हे पीठ यामध्ये घालायचं, पुरेसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं. बघा, आलं की नाही बेसनच्या पिठासारखा रंग. चला, आता तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलं, तेही गरम झालं. आता सगळ्यात आधी जिऱ्याची फोडणी. जिरं छान फुललं पाहिजे. छान अशी जिऱ्याची फोडणी बसली की आलं मिरचीचा जो आपण ठेचा तयार करून घेतला आहे, हा सगळा ठेचा तुपावर घालायचा आणि हा ठेचा खमंग असा परतवून घ्यायचा, म्हणजे मग ती मिरची बाधत नाही. या तुपाच्या फोडणीचा खूप छान सुवास तरवळतोय. आता ही जी प्युरी आपण तयार केली आहे ही घालूयात. हे पीठ छान शिजलं पाहिजे इतपत आपल्याला पाणी यामध्ये घालावं लागेल. मीठ घालायचं चवीपुरतं, छानपैकी मिसळून घ्यायचं. तुम्हाला कितपत घट्ट आणि सैल आवडतं त्याप्रमाणे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करूयात. कमाल दिसते. हळद बिळद अजिबात काही घातलेलं नाही, शेंगदाण्याचं कुठचं अंशही नाही आहे. आता झाकण ठेवूयात आणि छानपैकी 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं, कारण शिंगाड्याचं पीठ आहे ते छान शिजलं पाहिजे, नाहीतर कच्चं कच्चं लागतं. तर साधारणपणे 7-8 मिनिटं वाफवून झालेलं आहे. कमाल, क्या बात. बघा, सुंदर असं आपलं उपवासाचं पिठलं बनवून तयार आहे. रंग छान आलेला आहे, कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. तुम्हाला हवं असेल तर आणखी घट्ट केलं तरी काहीच हरकत नाही. आहे की नाही भारी. चला, आता भाकरीच्या तयारीला लागूयात. भाकरीचं पीठ देखील आपण आहे ना घरीच दळून घेऊयात. तर साबुदाणा आणि हे देखील आपल्याला
अगदी अचूक प्रमाणबद्ध हवं तर सगळ्यात आधी पाव कप साबुदाणा, 1 कप वरई. आता हे ना दळून घेऊयात. सगळ्यात आधी ना साबुदाणा घालायचा आणि त्याचं जितकं शक्य असेल तितकं बारीक पीठ दळून घ्यायचं. चला, साबुदाणा छान दळून झाला की आता जी वरई आपण घेतली आहे ही वरई यामध्ये मिसळून घेऊ. साबुदाण्यामुळे काय होतं, आपली भाकरी पांढरी शुभ्र होते आणि तिला अजिबात चीर जात नाही. आता हे तयार पीठ एकतर पीठ चाळायची जी चाळणी येते किंवा सुजीची चाळणी ज्याला म्हणते त्याने चाळून घेऊ शकता, किंवा अशी डबल लेअरची गाळणी येते. याने हे व्यवस्थित पीठ आपल्याला एकदम असं बारीक चाळून घ्यायचं. बघा, भाकरीचं पीठ इथे तयार आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालूयात. मिसळून घ्यायचं मीठ. थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे छान मळून घ्यायचं. पाणी भस्कन टाकू नका, थोडं टाका. बघा, हे असं थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करूयात. हे पीठ आहे ना असं छान मळून मळून घ्यायचं आणि सगळं एकदम नका मळू, कारण वरई आहे त्याला आहे ना, वरईच्या पिठाला पाणी सुटतं. त्यामुळे हे असं थोडं थोडं प्रमाणात जितकी भाकरी करायची तितकंच मळा. आता हे थापूयात. थोडंसं सुकं पीठ घालायचं आणि यावर भाकरी थापूयात. चला, भाकरी आपली छानपैकी थापून तयार आहे. हे बघा, कुठलीही भाकरी करताना ना तवा काय मोठ्या आचेवर दणदणीत तापला गेला पाहिजे, मगच त्यावर भाकरी घालायची. चला, आता भाकरी भाजून घेऊयात आपण. हलक्या हाताने उचलून घ्यायची आणि तव्यावर घालून घ्यायची आणि लगोलग याच्यावर जसं आपण इतर भाकरीला पाणी लावतो तसं लावून घ्यायचं. हलकंसं पाणी जिरायला लागलं भाकरीत की लगेच ते उलटवायचं, खूप वेळ भाजायचे नाही. आणि एकदा का बाजू पलटली ना की त्याला अजिबात गडबड करायची नाही, उलटवायची. छान ही वरची बाजू पण भाजली गेली पाहिजे. ही भाजली गेली, ही वरची बाजू म्हणजे ओलसर बाजू, मगच आपण ती उलटवणार आहोत. आता हे बघा, खालची बाजू आहे ना छान पचली की मग हे उलटवायचं. बघा, आता छान फुगेल भाकरी. चला, गरम गरम फुगलेली ही भाकरी आणि पिठलं उपवासाचं. मस्त अशी खरपूस गरम गरम भाकरी. वा वा, बघा. आणि चला तोडूनही दाखवते. वा वा. आणि हे बघा, काय सुंदर पापुद्रा आलेला आहे. क्या बात. दोनही बाजूने कडेपर्यंत छान असा पापुद्रा आलाय. पिठलं भाकरी कमाल दिसते आणि चव पण खूप छान येते. मस्त चमचमीत असं हे पिठलं लागतं आणि अजिबात वाटत नाही की उपवासाचं पिठलं खातो, याची मी खात्री देते. कमाल चव लागते, पौष्टिक आहे. शेंगदाण्याचा कुठेच इथे आपण आज वापर केलेला नाही आहे. अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसाठी मधुराज रेसिपी फूडीला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.